उपस्थित श्री विकास गुप्ता जी त्यांची पूर्ण टीम या FDCM मध्ये आपली सेवा देणारे सर्व अधिकारी कर्मचारी व माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम 30 गाड्यांचं वितरण झालं असं अधिकृत घोषित करतो। यासोबत ज्या किटचं इतकं सुंदर वर्णन आता पूजाताईंनी केलं त्या किटचंही वितरण सुरू झालं असंही घोषित करतो। खरं तर विकास गुप्ताजींनी आपल्या प्रस्तावनेत 300 कोटीवरून 500 कोटीपर्यंत FDCMचा व्यवसाय व्हावा असा संकल्प व्यक्त केला, पण या संकल्पामध्ये जेव्हा आता त्या किट्सचं वर्णन केलं जात होतं तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला कि तुम्हारे पास तो सेल्समैन की कोई कमी नहीं है। इतने सुंदर प्रेजेंटेशन FDCM के अगर अधिकारी कर्मचारी कर सकते हैं तो ये 500 करोड़ का व्यवसाय तो आप 1000 करोड़ कर सकते हैं। उन्होंने किट का इतना अच्छा वर्णन किया और आखिर बैग तक वर्णन किया। बाद में मुझे मन में लगा कि बैग के बेल्ट का भी वर्णन करेंगे कि बैग सहजता से पकड़ने के लिए। तो इतने अच्छे सेल्समैन सेल्स गर्ल आपके पास है तो प्रोडक्ट 500 करोड़ क्यों, हम 1000 करोड़ तक जा सकते हैं। हे खरं आहे की FDCMची जेव्हा स्थापना केली तेव्हा एकाच कारणाने केली की सरकारच्या मंत्रालयामध्ये एखादा प्रस्ताव एखादा निर्णय हा आत्महत्या करतो, वेगाने निर्णय होत नाही। मुंगीनी सुद्धा वेगाने आपला प्रवास करावा असं मंत्रालयामध्ये अडचणी निर्माण होतात, म्हणूनच कॉर्पोरेशन केलं जातं। कॉर्पोरेशनचा अर्थ साधा आणि सहज आहे, तो म्हणजे वेगाने, फ्लेक्झिबिलिटी असावी, रिजिडिटी नसावी, लवचिकता असावी, निर्णय घेताना ताण तणाव नसावा, यासाठी FDCMची निर्मिती केली। आणि आता जे उद्दिष्ट सांगण्यात आले, संकल्प सांगण्यात आले, या विभागाचा मंत्री म्हणून FDCMचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना विश्वास देतो की मी पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभा राहील आणि तुमच्या निर्णयाला गती देण्यासाठी जिथं जिथं माझी मदत लागेल ती मदत मी निश्चित करेन। मला नेहमी वाटतं की हे एक ईश्वरीय काम आहे। खरं तर अनेक विभाग महत्त्वाचे आहेत, पण महत्त्वाच्या विभागामध्ये फॉरेस्ट असेल की FDCM असेल, ज्यांच्यावर आज ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, वसुंधरेचं रक्षण, 21व्या शतकातले प्रदूषणातले प्रश्न, बदलतं वातावरण, याच पद्धतीने आपण सर्वजण वागत राहिलो तर अजून 100-150 वर्षांनी आपल्या सर्वांना एअर कंडिशन कॅप्सूलमध्येच फिरावं लागेल। 2 पायांनी कोणताही व्यक्ती फिरू शकणार नाही, एवढ्या वेगाने वातावरणामध्ये बदल होतोय। मग अशा प्रसंगामध्ये सर्वात मोठी जबाबदारी ही तर वन विभाग किंवा वनाशी संबंधित असणाऱ्या तत्सम विभागाची आहे। आणि म्हणून जेव्हा आपल्या विभागाच्या माध्यमातून एखादा प्रस्ताव येतो त्या प्रस्तावाला जितक्या वेगाने पूर्ण करता येईल त्यासाठी मी स्वतः व्यक्तिगत लक्ष देतो। गाड्यांच्या बाबतीमध्ये मला जाणीव आहे की जेव्हा विकास गुप्ताजींनी गाड्या मागितल्या तेव्हा विभागात काही लोकांना वाटायचं कशाला गाड्या पाहिजे, वित्त विभागाच्या लोकांना वाटतं कशाला गाड्या पाहिजे। त्यांना हे माहीतच नाही की त्यांचं जगणं हेच आपल्या विभागावर अवलंबून आहे। आपण ऑक्सिजन बंद केला तर एकही जण जगू शकत नाही। नोटाची इंडस्ट्री नाशिकची सुद्धा चालते ती आपल्याचमुळे चालते, कारण जो कागद लागतो तो कागद झाडांपासून तयार होतो, झाडं आपण तयार करतो। आणि मग अशा वातावरणामध्ये काही महत्त्वाचे निर्णय आपण घेतले पाहिजे। गोरेवाडा प्राणी संग्रहालय वेगाने पूर्ण करण्याचा आपला निर्णय आहे की वेगाने पूर्ण झालं पाहिजे। गोरेवाडा प्राणी संग्रहालय म्हणजे प्राणी एकत्रित पाहण्याचा फक्त एक संग्रहालय नाही। गोरेवाडा प्राणी संग्रहालयामधून जो आनंद मिळतो, परिवार येतो, हॅपीनेस इंडेक्स वाढतो, याचा आपण पैशामध्ये आकलन करत नाही, मूल्यांकन करत नाही।
पण मागा जर कोणी विचारलं याचं पैशात मूल्यांकन केलं तर जे हजारो रुपये खर्च करून आनंद प्राप्त होत नाही तो आपल्या परिवारासोबत गोरेवाडा प्राणी संग्रहालय पाहताना हम साथ साथ ह्याच्या भावनेतून पाहायला जातं तेव्हा तो आनंद हा पैशात मोजता येणार नाही. पण ती जबाबदारी आमच्यावर आहे. घर असावं सुंदर. उद्या आपण आत्ता FDCM मार्गचा विचार मांडला तो पूर्णत्वास नेला पाहिजे. जगामध्ये मनुष्याला मदत करणारे 3च विभाग आहे जे त्याची उपजीविका पूर्ण करतात. ते म्हणजे कृषी, समुद्र म्हणजे मत्स्य आणि वन. या 3 विभागाशिवाय कोणताही विभाग त्याची पोटाची भूक शमवू शकत नाही. आणि मग अशा वातावरणामध्ये आपण रोजगार देणारं वनविभाग व्हावा यासाठी फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन FIDCची कन्सेप्ट आपण मांडली की ज्यामध्ये आपण पुढे गेलो पाहिजे. रस्ते तयार होत आहे. आता NGTनी सुद्धा आदेश दिले, सुप्रीम कोर्टानेही सांगितलं की रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावलीच पाहिजे. खरं तर मी मधात मुख्यमंत्र्यांना म्हटलं की एक गाडी विकल्यानंतर त्या गाडीमागे एक आम्हाला तुम्ही ट्री सेस द्या. एक गाडी जर 15 वर्ष असेल तर याचं एकदा मूल्यांकन करा. तो कार्बन डायऑक्साईड किती सोडतो आणि 15 वर्षाच्या त्याच्या आयुष्यामध्ये जेवढा तो कार्बन डायऑक्साईड सोडतो तेवढा सायंटिफिकली आपण तेवढी वृक्ष लावण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे. ते मग म्हणाले की तुम्ही एक प्रस्ताव द्या, आपण विचार करू. पण आज आपल्याला भविष्यामध्ये वाढणारं प्रदूषण हे जर कमी करता आलं नाही, म्हणजे परवा मी सहज एका पोलीस अधिकाऱ्यांशी बसलो होतो आणि आमच्या गप्पा सुरू होत्या. त्या गप्पांमध्ये मलाही एक गोष्ट लक्षात आली. जंगलात असणारे जे लोक आहे ते एकमेकाशी भांडणात 1% आणि जिथं जंगल नाही तिथं असणारे जरा 25% भांडतात. तिथं जास्त फिर्यादी आणि आरोप होतात. आता ह्यागाही अभ्यास केला पाहिजे की जे जंगलात असतात तिथं शुद्ध हवा आहे, शुद्ध हवा असेल तिथं शुद्ध विचार आहे, शुद्ध विचार असेल तिथं शुद्ध कृती आहे. मग ही जबाबदारीसुद्धा आमच्यावर आहे की समाज चांगलं ठेवायचं असेल तर जेवढी वृक्ष लावता येईल, जेवढी झाडं लावता येईल, जेवढी वनसंपदा वाढवता येईल ती वनसंपदा वाढवता आली पाहिजे. मी परवा मध्य प्रदेशच्या 8 दिवस दौऱ्यावर होतो. मी निमजमध्ये गेलो होतो. निमजमध्ये मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक नर्सरी आहे. आयुर्वेदिक एक हब आहे तिथं, मलाही माहीत नव्हतं. आणि मग मलाही लक्षात आलं जेव्हा मला थोडासा कफ झाला. मी औषधी घेत होतो पण आयुर्वेदिक औषधी घेतल्यानंतर जी 6 दिवस औषधी घेऊन फायदा झाला नाही तो आयुर्वेदिक औषधी घेऊन झाला. आपल्या भारतीय चिकित्सा पद्धती आहे. परवा पुस्तक वाचत होतो सुश्रुत यांनी जेव्हा काहीच तंत्रज्ञान नव्हतं तेव्हा 1200 अवजारं ऑपरेशनसाठी तयार केलं. मग आश्चर्य वाटलं आणि ते फोटोग्राफ्स पाहताना मलाही आश्चर्य वाटलं की तेव्हा तर ॲनेस्थेशियाही नव्हता. मग ऑपरेशन करताना काय उपाययोजना होती तर अल्कोहोल त्याला तेवढ्या पद्धतीचं दिलं जायचं की तेवढ्या अल्कोहोलमध्ये त्याचा जो मेंदू आहे, अल्कोहोल वाईटच आहे पण तेव्हा ऑपरेशनमध्ये दिलं जायचं आणि तो डोस देऊन ऑपरेशन केलं जायचं. आणि ऑपरेशन केल्यानंतर ते वाचल्यावर मलाही आश्चर्य वाटलं की आपली परंपरा किती महान आहे. तर टाके कशाचे द्यायचे? ते एक प्रकारच्या मुंग्या होत्या, ज्या मुंग्या तुम्ही तिथं चावायला लावायचे. त्या मुंगीने ते चावलं की वरचं धड तोडून टाकायचे आणि ते टाके व्हायचे. मी पूर्ण वाचलंच नाही पण मनात म्हणतं की आपली किती मोठी परंपरा आहे आयुर्वेदाची, आपल्याकडे किती मोठी शास्त्राची परंपरा आहे पण त्याचा उपयोग दुर्दैवाने आपण करत नाही. आणि जग मात्र आपल्या मार्गाने पुढे चाललं. भारताला भारतीयत्व डॉलरमध्ये ते विकणार आहे असं चित्र साधारणतः आहे ना. मग अशा प्रसंगात FDCMवर एक मोठी जबाबदारी आहे की नर्सरी डेव्हलप करणं. आयुर्वेदामध्ये आपण काही पुढे करू शकतो का? और विकास जी एक बात है, बहुत बार ऐसा होता है. परसों मुझे महेश मांजरेकर ये डायरेक्टर भी मिलने आए. हम ऐसी ही बातें कर रहे थे कि मराठी फिल्म चलती क्यों नहीं. एक ज़माने में दादा कोंडके की फिल्म ये तो 75 सप्ताह चली, कुछ थिएटर में तो 2 साल चली. अब मराठी फिल्म क्यों नहीं चलती? तो महेश मांजरेकर जी ने बहुत अच्छा जवाब दिया. उन्होंने कहा कि फुटपाथ पे 5 रुपये प्लेट के भजिया खाते हुए हमें अगर टेस्ट ताज की चाहिए तो कैसी टेस्ट मिलेगी. हम 1 करोड़ खर्च करके फिल्म चलाएंगे तो हमारी फिल्म चलेगी कैसे?
और वो मुझे कह रहे थे कि इसलिए मैंने अभी 50 करोड़ खर्च करके एक मराठी फिल्म में बना रहा हूँ प्रताप राव गुजर पे, और 50 करोड़ खर्च कर। तो मेरी भी आपसे अपेक्षा है कि हम हमारा काम बढ़ाते समय एक्सपर्ट एडवाइस लेना चाहिए। मुझे याद है कि बचपन में एक फिल्म हमने देखी थी, बहुत अच्छी ये थी कि एक हीरोइन की गाड़ी जो है बंद हो जाती है हमेशा की तरह, क्योंकि डायरेक्टर ने बताया रहता तो हीरो वहाँ से जाते रहता है। हीरो गरीब रहता है, हीरोइन हमेशा अमीर रहती है। तो वो गरीब हीरो जाते जाते वो रुकता है, अपनी स्कूटर रोकता हो, क्या हुआ, बोले गाड़ी बंद हुई। और वो गए, मैं रिपेयरिंग कर देता हूँ। एक हथौड़ा मारता जोर से, गाड़ी शुरू हो जाती। वो कितने पैसे हुए, बोले 1000। तो हीरोइन पूछती है 1 हथौड़ा मारने के 1000? बोले हथौड़ा मारने का 1 रुपया है, कहाँ मारने का उसके 990। तो हमारे यहाँ ये जो ज्ञान है वो महंगा मिलता है, क्योंकि हथौड़ा कहाँ मारने का ये तो महत्वपूर्ण है। तो हम जब मार्केटिंग करते हैं तो ये मार्केटिंग हमारे एफडीसीएम के कारपोरेशन को बढ़ाना, ये सरकारी आस्थापना, इस नज़र से हम देखेंगे तो हम आगे नहीं बढ़ेंगे। पर फिर भी मैं आपकी और आपके पूरी टीम की तारीफ करूंगा कि आप एक संकल्प के साथ चल रहे हैं, और ये संकल्प में जो आप सपना देख रहे हैं कि ये हमें करना है, मेरा विश्वास है कि इस साल आपने 300 करोड़ का टर्नओवर किया है। हम अगर संकल्प के साथ चलेंगे तो 300 करोड़ नहीं 1000 करोड़ तक हम पहुंच सकते हैं, ये भी मेरा विश्वास है। क्योंकि हमें उस दृष्टिकोण से ही काम करना पड़ेगा। ये काम करते समय मैं वन मंत्री के नाते इतना ही कहूँगा, आपने भी मुझे देखा, मैं ना आपके ऑफिस में कभी कभार आता हूँ, ना किसी को मैं डिस्टर्ब करता हूँ, ना कभी कोई काम बताता हूँ। मेरा कहना इतना ही है कि आप पूरी ताकत से आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। हम जहाँ है वो योगी अरविंद जी जो कहते थे कि जो भी काम करो वो ईश्वर की अर्चना समझ कर करो, जूता भी पॉलिश करना है तो चमकाओ। तो हम एफडीसीएम का कोई भी काम हो वो ताकत से करें, और ये ताकत से करते समय हम अपने 500 करोड़ के संकल्प तक जल्द से जल्द पहुँचे। और उसके लिए सभी अधिकारी कर्मचारियों को भी मैं शुभकामनाएं देता हूँ। सर्वांचं अभिनंदन करेन की आपण सर्वांनी हा एक सरकारी विभाग, एक कॉर्पोरेशनचा विभाग असं न समजता हा आपल्या सर्वांचा एक परिवार आहे, या भावनेनी एक सूर एक विचार संघटित शक्तीने काम करावं अशी मी सदिच्छा देतो। आणि आपल्या सर्वांची भेट झाली, आनंद झाला, खूप खूप सदिच्छा आणि शुभकामना।